ही प्रतिक्रिया मी एक उपसभापती आणखीन सामाजिक भूमिकेतून देते. आमच्या पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती माननीय शिंदे साहेब आणि बाकीचे आमचे काही प्रवक्ते देतील. परंतु हा जो अर्थसंकल्प आहे तो विकसित भारताचा पाया रचणारा आणि युवा शक्तीला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. लेकीच्या शिक्षणाला वसतिगृहाचं बळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आणि बचत गटांना सौरशक्तीची ऊर्जा देखील मिळणार आहे. एक विशेष म्हणजे ग्रामीण रोजगाराच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी यांच्या नावाने महात्मा गांधी ग्रामस्वराज योजना या बजेटमध्ये अर्थसंकल्पात स्वीकारली गेलेली आहे. तसंच कापूस उत्पादनाच्या जाहीरसाठी झालेली जी नवीन योजना आहे, नारळ, काजू आणि चंदन याच्यासाठी वृद्धी व्हावी आणि त्याला चांगल्या पद्धतीची बाजारपेठ मिळावी, त्याचं बियाणं चांगलं व्हावं, या दृष्टीने सुद्धा शेतकऱ्यांच्या विशेषतः किनारपट्टीवरील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी त्याच्यात विचार केलेला आहे. याखेरीज औषध निर्मितीचं केंद्र भारत बनावा या दृष्टिकोनातून भर दिलेला आहे. बायोफार्मा क्षेत्रासाठी 10,000 कोटींची तरतूद केलेली आहे आणि 5 प्रादेशिक मेडिकल टुरिझम हब याच्यामुळे आरोग्य क्षेत्राचा चेहरा बदलणार आहे. कर्करोग आणि मधुमेह यावरच्या औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, विद्यापीठ टाउनशिप आणि पर्यटन स्थळांवर गाईड्सना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. शहरी विकासासाठी 12.2 लाख कोटींची तरतूद करून जी छोटी शहरं आहेत, म्हणजे विशेषतः आपण बघतो की नगर विकास विभागाकडे जी शहरं आहेत त्याच्यात महानगरांबरोबर आत्ताच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तर अशी 5 लाखाच्या वर असणारी शहरं आणि तीर्थक्षेत्र यांच्या विकासासाठी सुद्धा निधीची तरतूद केलेली आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद यासाठी जलद रेल कॉरिडॉर्स केलेले आहेत. त्याचबरोबर जीडीपीच्या 4.5 पेक्षा कमी वित्तीय तूट राखण्याचे वचन पूर्ण करून सरकारने आपली आर्थिक शिस्त सिद्ध केलेली आहे. आयुर्वेदाची इन्स्टिट्यूट्स उभी करण्यासाठी चालना दिलेली आहे. प्रत्येक देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याखेरीज महिला बचत गटांना चालना देऊन त्यांनी जी उत्पादनं तयार केलेली आहेत त्याच्या विक्रीसाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये SHE म्हणजे तिच्यासाठी म्हणून तिच्या उत्पादनांसाठी मॉल तयार केले जाणार आहेत. त्याचाही फायदा महाराष्ट्रामध्ये मिळेल. त्याखेरीज जो आर्थिक पाहणी अहवाल आला त्याच्यामध्ये 3 चांगल्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत आणि ते म्हणजे माता मृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याचबरोबर बचत गटांच्या माध्यमातून सौर ऊर्जा आणि पाण्याचं चांगल्या पद्धतीचं वितरण याच्यामधून शाश्वत विकास उद्दिष्टांना सुद्धा चालना मिळते आहे. आणि तिसरं म्हणजे ग्रामीण विकासाच्या मध्ये या महिला शक्तीचा हातभार लावत असतानाच सरकारने असंघटित कामगारांसाठी जे कायदे केले त्याचा फायदा महिलांना सुद्धा मिळू शकणार आहे. या दृष्टिकोनातून हे बजेट जे आहे ते पूर्णपणे स्वागतार्ह आहे. परंतु एक मला दिसतं आहे की सातत्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढते आहे. स्त्रियांच्या मध्ये जागृती जास्त येते, हे जसं खरं आहे तसं अत्याचार झाल्यावर तो निमूटपणे सहन करायचा नाही, त्याच्याबद्दल न्याय मागायचा, ही महिलांच्या मधली भूमिका वाढते, हे पण महत्वाचं आहे. परंतु दोषसिद्धीचं प्रमाण मात्र सगळ्या भारतामध्ये पाहिलं तर 50% आसपास आहे. काही सामान्य गुन्ह्यांच्या मध्ये ते 70% असलं तरी महिलांचं होणारं अपहरण, हिंसा, बलात्कार, अत्याचार, हुंडाबळी याच्यामध्ये मात्र हे प्रमाण फक्त 25 ते 30% आहे. या पार्श्वभूमीवरती महिला आर्थिक सक्षमीकरणाला जशी चालना मिळाली त्याचबरोबर महिलांवरती अत्याचार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक योजना आणि अत्याचार झाल्यावर लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून अधिक प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा आणि चांगल्या प्रकारची वेगळी स्वतंत्र या गुन्ह्यांच्यासाठी कोर्ट किंवा या पद्धतीच्या काही योजना तत्सम तज्ञांच्या मदतीने जर का राबवल्या असत्या तर महिलांना आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच महिला सुरक्षेचा सुद्धा फायदा झाला असता असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक जरी अर्थसंकल्प असला तरी त्याच्यामधल्या महिला सुरक्षेबद्दलच्या अपेक्षा अजून पूर्ण होतील. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात त्याला चालना मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. खास करून उद्योगांकडून सुद्धा होती की दक्षिण भारतातल्या काही राज्यांची दक्षिण भारतासाठी भरपूर आपल्याकडे एक देश एक निवडणूक ही करावी या दृष्टिकोनातून
केंद्र सरकारमध्ये स्वतः मोदी साहेबांनीच पुढाकार घेऊन प्रयत्न केलेले आहेत. तसं जर का झालं असतं तर अशा प्रकारची टीका होऊ शकली नसती. एकदम हे होऊ शकत नाही, एक देश एक निवडणूक, हेही खरे, कारण प्रत्येक राज्यांच्या विधानसभांच्या मुदती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे काही भागातल्या निवडणुका काही प्रत्येक बजेटच्या आधी किंवा नंतर असतातच, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या योजना ज्या आहेत त्या केवळ निवडणुकांच्या समोर ठेवून करण्याचा प्रश्न नव्हता, कारण लोकसभेच्या निवडणुका तर झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षाच्या लोकांना या सगळ्या तरतुदींचा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशी एक ज्याला आपण म्हणू संकुचित स्वरूपाची टीका काही पुरेशी नाहीये. ती एक राजकीय दृष्टिकोनातून, दूषित दृष्टिकोनातून केलेली टीका आहे. तुम्ही सगळ्या केंद्रीय टीव्ही की अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड आहे. तुम्ही अपेक्षा कशी करण्याचं एक वगैरे तुम्ही केलेला आहे माझी याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाहीये, कारण मी बजेटच पाहत होते. या संदर्भात मला काहीच भाष्य करायचं नाही. अमोल मित्तल यांनी अजित पवार यांच्या क्षमता मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सरकारनेच एकूण अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे. केंद्रीय आपले संपूर्ण सरकारचे नेते नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांनी त्याची दखल घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवरती CID चौकशी पण चाललेली आहे. त्यामुळे यामधला जेवढा तपशील समोर येईल तेव्हा त्याची वास्तविकता समोर येईल. याच्या खेरीज एक या सगळ्या निर्णयांच्या मध्ये असणाऱ्या काही आम्हाला कल्पना नाहीये आणि म्हणून त्याच्यावरती सुद्धा काही भाष्य करणार नाही. परंतु अशा शंका कुणालाही येणं हे आताच्या परिस्थितीमध्ये असू शकतं. परंतु मला असं वाटतं की याची वस्तुस्थिती समोर येण्याच्या आतमध्ये कुठलेही गैरसमज पसरतील अशी विधानं होऊ नये. या संदर्भामध्ये गेल्या वर्षीच त्यांनी टॅक्सच्या संदर्भात खूप सुधारणा केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मोठ्या स्लॅबला सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दिलासा दिलेला होता. आता त्यांनी एवढंच केलेलं आहे की नवीन कायदा येतोय, पहिली गोष्ट जी आहे ते कर सुधारणेच्या संदर्भात. दुसरं महत्वाचं त्यांनी GST मध्येच कमी केलेलं आहे, ज्याच्यामुळे काही प्रमाणात तरी ग्राहकांना दिलासा मिळणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने उत्पादन कंपन्यांनी GST कमी होऊन सुद्धा ग्राहकांना दिलासा अजिबात दिलेला नाहीये. त्याच्यावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही भूमिका घेऊ शकेल असं मला वाटतं आताच्या परिस्थितीमध्ये. आणि तिसरं, जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांच्या इन्कम टॅक्स सादर करण्याची एक तारीख आणि जे व्यावसायिक किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांच्यासाठी वेगळी तारीख, NRI साठी वेगळी तारीख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही सवलती. आणि त्याबरोबर लोकांना एक वाटत होतं की अजून ते कडक होईल धोरण. त्याच्याऐवजी जैसे ते काही प्रमाणात त्यांनी ठेवलेले आहे. सातत्याने जर का कर सवलतींच्या संदर्भामध्ये सुधारणा करायच्या म्हटलं तर त्यासाठी अभ्यास करून जी भूमिका घ्यायला लागेल तर ती योग्य वेळेला केंद्र सरकार घेईल असं मला वाटतं. एक अजून त्यांनी सुधारणा केलेली की जर का कोणी अपिलात गेलं तर ते अपील सुद्धा अपिलातून वेळेवरती तारीख मिळाली नाही आणि लवकर निर्णय झाला नाही तर तिथे सुद्धा शिक्षेच्या ऐवजी दंडाची तरतूद केलेली आहे. म्हणजे कुठेतरी अन्याय होत असेल एखाद्या करदात्यांवरती तर त्याबरोबर सुद्धा मार्ग त्यांनी काढायचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. एक आपण लक्षात घेऊया, आता महाराष्ट्रासारखा आपण विचार करायला लागलो समोर ठेवून तर आज महात्मा फुले योजना, आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या वर आजार अंतर्भाव केलेले आहेत. आणि या सरकारने म्हणजे शिवशाही आणि आपले NDAचं महायुतीचं जे सरकार आहे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढलेला आहे. त्याखेरीज माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मदत कक्ष आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मदत कक्ष आहे. याखेरीज मेडिकल विम्यावरला करामधून यांनी बजेटमध्ये मुक्तता दिलेली आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेला ज्यांना परवडू शकतंय अशा लोकांना ज्यावेळेला सोयी सुविधा मिळतात तेव्हा त्यांना इन्शुरन्स म्हणून कव्हर मिळत असतो. परंतु त्याच्या कारणांच्या मध्ये आपल्याला याच्या तपशिलामध्ये गेल्यावरती त्याची कारणं स्पष्ट होऊ शकतील असं मला वाटतं. पण काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा कर वाढलेले असतील, यातायात किंवा प्रवासाचे जर का जास्त त्यामध्ये वेळ लागत असेल किंवा डिझेलचे आणखीन याचे सुद्धा भाव
वाढत असतील तर अशा सुद्धा गोष्टींच्यामुळे काही गोष्टी अपरिहार्य होत असतात. परंतु सरकारचा जो हेतू आहे, पण महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये ऑलरेडी डॅमेज कंट्रोल केलेला आहे असं मला वाटतं. मी आताच त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. आता एक महत्वाचं आहे की गॅस देखील जो सिलेंडर एलपीजी वगैरे असतो गाड्यांमध्ये तो देखील कमी होणार आहे. कमी होणार आहे रेट कमी होणार आहे. मग रेट कमी झाला तर त्याच्यामध्ये काय चांगलंच आहे ना त्याच्या संदर्भात. उलट वाजवी दर जेवढे असतील तेवढा त्याचा उपयोग होईल लोकांना. फक्त एक आहे की त्याचे सुरक्षिततेचे नॉर्म्स जे आहेत ते तपासून घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग काही वेळेला आपण बघतो की बसेसमध्ये किंवा लांब पल्ल्यांच्या वाहनांच्या मध्ये याच्या सुरक्षिततेचे काही प्रश्न तयार होतात. मग मला असं वाटतं की फक्त प्रत्येक बाबतीमध्ये आपण करदाते जे आहेत त्या करदात्यांना शिक्षा मिळता कामा नये हे जसं खरं आहे तसं कराच्या ज्या नियमावली आहेत त्या सुटसुटीत झाल्या तर ते कर भरणंही सोपं होईल. आणि तरीही ज्यांचं कमी उत्पन्न आहे यांना त्याच्यामधून आधीच सवलती दिलेल्या आहेत असं आपल्याला दिसतंय.